नमस्कार मित्रांनो. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी, म्हणजेच नरक बुद्धी सोडण्याचा दिवस. लेट गो आणि जाऊ दे, सोडून द्या म्हणण्याचा दिवस आणि आपले हृदयाचे द्वार उघडण्याचा दिवस. दिवाळीचा हा दिवस म्हणजे कोणतीही गोष्ट आणि जे काही तुम्हाला आता गरजेचे नाही ते सोडून देण्याचा दिवस. यामध्ये नकारात्मक भावना असू शकते, भूतकाळातील वाईट गोष्टी असू शकतात, भूतकाळातील वाईट आठवणी, वाईट प्रभाव आणि चुकीच्या लोकांच्या सहवासाचाही समावेश असू शकतो. आपल्या मनातील तसंच आपल्या घरातीलही जळमटे काढून टाकण्याचा आणि सकारात्मक ऊर्जेने बदलण्याची ही वेळ आहे. आपली पाटी परत कोरी करण्याचा आणि स्वच्छ पुसण्याचा, नको ते सोडण्याचा आणि नवीन सुरुवात करण्याची ही वेळ आहे. तुमचे नातेसंबंध परत प्रस्थापित करण्याचा आणि उच्च ध्येय असणाऱ्या सकारात्मक लोकांच्या जवळ राहण्याची निवड करण्याची ही वेळ आहे. दिवाळीचा हा दुसरा दिवस म्हणजे नरका चतुर्दशी. बंगालमध्ये कालीपूजेचा हा दिवस आणि छोटी दिवाळी अशा अनेक नावांनी ओळखला जातो. हा अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या 14व्या दिवशी येतो. या दिवशी ज्योतिपुरा म्हणजे आत्ताची गुवाहाटी जी आसाममध्ये आहे, येथे दुष्ट राजा नरकासुराचा वध झाला होता. नरकासुराचे जीवन अशुभ कृत्यांनी भरलेले होते. काय करावे, काय करू नये, कसे वागू नये याचे जिवंत उदाहरण ते देते. नरकासुराच्या कथेचा अभ्यास करून आम्ही आपल्या चांगल्या जीवनाचा एक रोडमॅप किंवा आलेख तयार करू शकतो. अधिक सकारात्मक भविष्याचा मास्टर प्लॅन जो केवळ दिवाळीतच नव्हे तर कधीही लागू केला जाऊ शकतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा येणाऱ्या कठीण लोकांशी सुद्धा आपण प्रभावीपणे कसे सामोरे जाऊ शकतो हेच याचे सूचक आहे. नरकासुराच्या वेगवेगळ्या कथा या महाभारत, रामायण, कालिका पुराणामध्ये आहेत आणि आपले जीवन पुढील स्तरावरती नेण्यासाठी, उच्च स्तरावर नेण्यासाठी हे डिझाईन केलेले आहे. म्हणूनच आपण यातून धडे घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा नरक म्हणजे नरकासूर कोण आहे आणि तो राक्षसी कसा झाला? चला तर आपण ती कथा पाहूयात. नरकाचा जन्म हा चांगल्या पालकांपासून झाला, म्हणजे माता पृथ्वीदेवी, भूदेवी आणि भगवान विष्णू यांचा तो मुलगा. परंतु तो वाईट लोकांच्या सहवासामुळे कलंकित झाला आणि विशेषतः बाणासूर नावाच्या राक्षसाने त्याला कलंकित केलं. दुसरी कथा अशी सूचित करते, तो पृथ्वी मातेपासून जन्माला आला होता आणि त्याचे वडील हे राक्षस होते आणि म्हणूनच तो राक्षसी स्वभावाने जन्माला आला होता. आपण सुद्धा समाजामध्ये पाहतोच ना की सर्वच मुले ही मूलतः शुद्ध जाणीवेने जन्माला येतात आणि सुरुवातीला ते चांगले असतात, परंतु नंतर आईवडिलांची पर्वा न करता स्वतःचे वैयक्तिक निर्णय घेतात. त्यांच्या जवळपासचे वातावरण आणि त्यांच्याबरोबरच्या संगती आणि प्रवृत्ती त्या व्यक्तीला अंधारामध्ये नेत असतात आणि अधार्मिकता म्हणजे अनैतिक वर्तनाकडेही त्या नेत असतात. आपल्या या कथेतल्या नरकासुराने सुद्धा आपल्या सोबत राहण्यासाठी चुकीचे वातावरण आणि चुकीच्या व्यक्ती निवडल्या आणि आपण समजू शकतो की यामुळेच तो वाईट झाला. त्यामुळे सार हेच आहे की तुम्ही ज्यांच्याशी संगत करता तेच तुम्ही बनता आणि म्हणूनच तुमचे सहकारी, मित्र आणि समवयस्क अतिशय काळजीपूर्वक निवडा. इतकेच नाही तर सध्याच्या संशोधनामधून सुद्धा हे सिद्ध झाले आहे की ज्याला रूल ऑफ 5 म्हणतात, तो असा आहे, तो असा सिद्ध करतो की ज्या 5 लोकांच्या सोबत आपण सर्वाधिक वेळ घालवतो त्या सर्वांच्या गुणाची सरासरी म्हणजे आपण बनतो. पहा, म्हणजे तुमच्या बरोबरचे 5 लोक, त्या 5 लोकांची शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक स्थिती आणि स्वरूप पहा, त्यांची बेरीज करा आणि त्याची सरासरी पहा. या सर्वांची सरासरी म्हणजे तुम्हीच आहात. स्वतःला प्रश्न विचारा, तुम्ही कोणासोबत आहात? तुम्हाला उच्च ध्येय देणारा, उत्थान देणारा, शांती आणि चांगले कर्म करणाऱ्या लोकांसोबत तुम्ही आहात की तुम्ही अशा लोकांच्या सोबत आहात जे तुम्हाला भावनिक वेदना, मानसिक त्रास, शारीरिक त्रास, नैराश्य, असंतोष आणि अराजकता आणतात? आणि हो, तुम्ही कोणाशी संबद्ध आहात हा तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या निर्णयापैकी एक आहे. तुम्हाला जर शांतता हवी असेल तर शांतता आणि सौहार्द निर्माण करणाऱ्या लोकांसोबत राहा आणि बाकी काही सहन करण्याची गरज नाही. सर्व काही देवाची कृपा आहे या बुद्धीने तुम्ही जगा. या नरकाने एकदा ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त केले होते, दीर्घायुष्य लाभो आणि त्याला फक्त त्याच्या आईकडूनच मृत्यू येऊ शकेल. हे वरदानाच्या वेशात एक शापच होता, कारण यामुळे नरकाच्या मनात एक चुकीचा विश्वास निर्माण केला, ज्यामुळे त्याची हक्काची भावना निर्माण झाली. माता आपल्या मुलाला मारत नाही हे जाणून आणि त्याची आई पृथ्वी माता आहे हे जाणून स्वतः भूदेवीने सुद्धा नरकाला आपण अजिंक्य असल्याची खात्री दिली आणि यामुळेच सर्व काही हवे असलेले मिळेल यामुळे त्याच्यामध्ये घमेंड निर्माण झाली. त्याचा राक्षस मित्र बाणासुरासोबत त्याने आपल्या शक्तीचा दुरुपयोग करून लोकांमध्ये संकट निर्माण केले. सहानुभूती आणि इतराबद्दलची काळजी त्याला पूर्णपणे सोडून गेली होती आणि तो पूर्णपणे आत्मकेंद्रित झाला होता.
बुद्धी तेव्हा येते जेव्हा आपण जाणतो की सर्व काही देवाची कृपा आहे, सर्व काही देवाने केले आहे आणि आपण मालक आहोत आणि आपण काही देणे बाकी नाही. तुमचे विश्वास तपासा. जे यापुढे तुमची सेवा करत नाहीत त्यांना प्रश्न विचारा. तुम्ही देवाचे मूल आहात या वृत्तीने आपल्यामध्ये नम्रता वाढते आणि आपल्यामध्ये सकारात्मकतेची गती निर्माण होते. त्यामुळे अखेरीस नरकाची शक्ती आणि अहंकार हा वाढला आणि वाढतच गेला. त्याचे जीवन सत्ता, लोभ, हक्क आणि अहंकार याच्या गुलामगिरीचे नरकच बनले. जसजसा तो अधिकाधिक कल्पनेने तृप्त होत गेला, अखेरीस पृथ्वीही त्याच्या ताब्यात आली. पण एवढे त्याच्यासाठी पुरेसे होते का? नाही. त्याच्या लोभ आणि हक्काने आधीच प्रचंड गती घेतली होती. कधीही समाधान न झाल्याने त्यांनी अधिकची इच्छा स्वर्गाकडे, इंद्राच्या निवासस्थानाकडे वळवली, जिथे त्याने शेवटी देवांच्या निवासस्थानाचा ताबा घेतला. व्यक्ती ज्यावेळेला अनियंत्रित होतो आणि अतिमोह, अतिलोभ, सत्ता, हक्क आणि अहंकार इत्यादी गोष्टी त्याच्या आयुष्यात येतात, तेव्हा आत्म्यावरती अज्ञानाचा पडदा तो निर्माण करतो. आणि ही गोष्ट दुरुस्त करणे सर्वात कठीण आहे, कारण या सर्वांची गती वाढते आणि सर्व काही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. आणि म्हणूनच यातून शिकण्यासारखे हेच आहे की नकारात्मक गती निर्माण होऊ देऊ नका. त्याऐवजी सकारात्मक गती निर्माण करा. करुणा, प्रेम, योगदान आणि ती गती तुमच्या आयुष्याला नवीन दिशेने घेऊन जाऊ शकेल. तुम्ही स्वातंत्र्यात जगा आणि इतरांनाही स्वातंत्र्य द्या. नरकाला शक्ती आणि नियंत्रणाचे इतके व्यसन होते की तो जेव्हा स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याने देवी अदितीच्या कानातील झुमके फाडून टाकले. त्याने 16,100 तरुणींचे अपहरण करून त्यांना गुलाम बनवले. त्यांच्या फिरण्याचे स्वातंत्र्य आणि नाही म्हणण्याची त्यांची वैयक्तिक शक्तीही मर्यादित केली. परिस्थिती, लोक आणि आजूबाजूचे वातावरण, सत्ता आणि नियंत्रण मिळवणे अनेक प्रकारांमध्ये प्रकट होऊ शकते. त्यात केवळ शारीरिक अपहरणाचाच समावेश नाहीये, तर मानसिक अपहरणाचाही आहे. त्यामुळे जेव्हाही आपण दुसऱ्यांचे निर्णय, भावना आणि मानसिकता हाताळण्याचा किंवा नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यांच्या निवडीच्या स्वातंत्र्यास प्रतिबंध होतो आणि आपण त्यांचे स्वातंत्र्यच हिरावून घेतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण एखाद्या परिस्थितीत स्वतःला अतिप्रबळ होऊ देतो, तेव्हा अपरिहार्यपणे आपल्या स्वाभिमानाला सुद्धा ठेच पोहोचते. आणि निवडीचे स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा मानवी हक्क आहे. त्यामुळे तो इतरांना द्या, तुम्हालाही तो परत मिळेल. ते तुम्ही स्वतःला घ्या आणि इतरांसाठीही सक्षमीकरणाचे आदर्श व्हाल. त्यामुळे हताश होऊन देव विष्णूकडे मदतीस गेले. जगात शांती आणि धर्म परत आणण्यासाठी भगवान विष्णूने श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला. श्रीकृष्णाची पत्नी ही सत्यभामा होती, जी प्रत्यक्ष भूदेवीचाच अवतार होती. पृथ्वी माता, लक्षात ठेवा, नरकासुराची आई ही भूदेवी आहे आणि त्याचे वरदान म्हणजे त्याला फक्त त्याची आईच मारू शकते. नरकाच्या स्त्रियांबद्दलच्या वाईट वागणुकीमुळे सत्यभामा संतप्त झाल्या. त्यांनी श्रीकृष्णाला नरकासुराविरुद्ध युद्ध करण्यास राजी केले. गरुड या वाहनावरती बसून कृष्ण आणि सत्यभामा यांनी मध्यरात्री नरकासुरावरती हल्ला केला आणि भगवान कृष्णाने आपली पत्नी सत्यभामेच्या मदतीनेच नरकासुराचा वध केला आणि त्याच्या विजयाने 16,100 कैदीत असलेल्या स्त्रियांना स्वातंत्र्य मिळवून दिले आणि अदितीचा पुन्हा सन्मान प्रस्थापित केला. त्यामुळे आपल्यासोबतच्या माणसांवरती आणि भावनिक अत्याचार देवीच्या मनामध्ये सहन होत नाही. कर्माचा नियम योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी त्याची परतफेड करेलच. तुम्हाला भूतकाळाबद्दल, बदला घेण्याबद्दल किंवा एखाद्याने काहीतरी कसे सोडले याबद्दल काहीही काळजी करण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, देवांना हे ज्ञान मिळाले होते. कृतीचा मार्ग सर्वोत्तम म्हणजे आनंद आणि दुःखात सुद्धा स्थितप्रज्ञ राहणे, आपले स्वतःचे जीवन जगणे आणि कृतज्ञतेने पुढे जाण्याचा आपला स्वतःचा उद्देश पूर्ण करणे. नरकासुराचा मृत्यू होण्यापूर्वी त्याने भगवान कृष्णाकडेही पश्चाताप केला होता आणि त्याची आई सत्यभामा यांच्याकडून वरदान मागितले अशी आख्यायिका आहे. प्रत्यक्ष श्रीकृष्णांचा दिव्य प्रकाश त्याच्या समोर पाहिल्यानंतर आपण अज्ञानाचे जीवन जगलो आहेत याची त्याला जाणीव झाली आणि त्याने प्रेमाऐवजी भीती पसरवली हे त्याच्या लक्षात आले. आपले संपूर्ण आयुष्य सत्तेचा गैरवापर केला आणि जे हवे आहे ते घेणे हेच आहे हे त्याला समजले. त्यामुळे त्याच्या शेवटच्या क्षणी त्याला जगाला काहीतरी सकारात्मक द्यायचे होते आणि प्रत्येकाने आपला मृत्यू रंगीबेरंगी प्रकाशाने साजरा करावा अशा वरदानाची त्याने विनंती केली. अशा प्रकारे दिव्यांचा सुंदर उत्सव दिवाळी ही जन्माला आली आणि तो वाईटावर चांगल्याचा उत्सव आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदा का आपल्याला जाणीव झाली
की मग पश्चाताप करण्यासाठी, आपल्या जीवनाला वळण देण्यासाठी आणि सकारात्मक योगदान देण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो. आणि प्रतिकात्मकदृष्ट्या ही जी आख्यायिका आहे ती आध्यात्मिक आकांक्षाच्या लढाईचेच प्रतिनिधित्व करते. कारण ते स्वतःमधील अंधार पूर्णपणे दूर करण्यासाठी आणि त्याची ऊर्जा केंद्रित करण्यासाठी मदत करते. नरकासूर हे भौतिक शरीराचे प्रतिनिधित्व करतो, जो भूतकाळातील स्मृतीद्वारे प्रशिक्षित होतो आणि शारीरिक आनंद मिळवण्यासाठी सवयीनुसार धावतो. तर दुसरा आणि महत्त्वाचा अर्थ म्हणजे भगवान कृष्ण हा आपल्या आत्म्याचे प्रतिनिधित्व करतात. जीवात्मा जो अनेक कायद्यांना मुक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे, किंवा योग, नाड्या, 72,000 ऊर्जा वाहिन्या, 118 ऊर्जा केंद्रे आणि 7 प्रमुख चक्र जे आपल्या या भौतिक शरीरामध्ये कैद आहेत. आणि हाच शरीर आणि मन शुद्धी करण्याचा प्राचीन मार्ग आहे. युद्धानंतर श्रीकृष्ण रक्ताने माखले होते आणि सकाळी घरी परतले आणि विशेष पदार्थ तेलांनी स्नान करून स्वतःला शुद्ध केले. पंचगव्याने स्नान केले आणि शुद्ध केले. तेव्हापासूनच नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी विशेष स्नान करण्याची भारतातली परंपरा बनली आहे. एक परंपरा म्हणजे पहाटेच्या आधी उठून पंचामृत स्नान करणे. पंचामृत म्हणजे 5 पदार्थ: दूध, दही, तूप, मध आणि साखर हे शरीराला लावा. आणि जरी तुम्ही स्त्री असाल तर या दिवशी हळद, चंदनाचे लाकूड आणि बेसन याची पेस्ट बनवणे सुद्धा शुभ आहे. अंघोळ करताना ही पेस्ट शरीराला लावा. त्यामुळे स्त्रीला देवी लक्ष्मीचे मूर्त रूप देते आणि लक्ष्मीला परत घरामध्ये आमंत्रित करते. तेव्हा या दिवशी तुम्ही प्रार्थना करा की हे आई, तू शुद्धीकरणाची ऊर्जा आहेस आणि तू नेहमीच तुझ्या भक्तांचे, तुझ्या मुलांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतेस. आज मी गेल्या वर्षभरात जे काही केले, सर्व चांगल्या आणि वाईट कर्म मी तुला समर्पित करतो आहे. आणि कृपया माझ्या जीवनातील काळ्या शक्तींचा नाश कर, म्हणजे कामवासना, क्रोध, लोभ म्हणजेच आसक्ती, मद म्हणजे अभिमान आणि मत्सर, आणि मला कल्याण आणि आनंदाच्या स्थितीमध्ये परत आण. त्यामुळे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कालीपूजन करा आणि घरात किंवा मंदिरामध्ये 14 दिवे लावा. त्यापैकी एक तेलाचा दिवा तुम्ही पेटवल्यानंतर घराच्या प्रत्येक खोलीत फिरवा आणि नंतर तो बाहेर काढा आणि घराच्या दक्षिण बाजूला ठेवा. हे यम किंवा मृत्यूच्या देवाला अर्पण केले आहे आणि कुटुंबातील अकाल मृत्यू टळण्यासाठी हे मदत करेल. चला तर या नरक चतुर्दशीला आपण आपल्या आयुष्यातील नरक म्हणजे वाईट सवयी आणि संगती काढून टाकूयात. चांगल्या सवयी लावूयात आणि चांगल्या संगतीही वाढवूयात.